ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात आरोपींचा बचाव करणारे न्यायमूर्ती श्री रवींद्र घुगे यांच्या विरोधात भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने सुप्रीम कोर्टात तक्रार दिली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू झाली आहे। रवींद्र घुगे हे औरंगाबाद हायकोर्टात न्यायमूर्ती असताना त्यांनी दिलेले निकाल हे शिक्षण घोटाळ्यातील आरोपींना बचाव करणारे व घोटाळ्यातील आरोपींना प्रोत्साहन देणारे ठरले आहे। तसेच ते मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती असताना त्यांनी दिलेले निकाल हे शिक्षण घोटाळ्याला बचाव करणारे ठरले आहेत। याची चौकशी उच्च पातळीवर करण्याची मागणी राजकुमार छाजेड यांनी केली आहे। रवींद्र घुगे यांच्या कोर्टात शिक्षण घोटाळ्यातील अनेक आरोपींनी धाव घेतली होती। यामुळे शिक्षण घोटाळा दाबला जातो की काय अशी शंका सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित झाली होती। रवींद्र घुगे यांनी औरंगाबाद व मुंबई येथे दिलेले निकाल यांचा फेरविचार व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टात भ्रष्टाचार निर्मूलन परिषद पिटिशन दाखल करणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।